नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आत्मबळ फाउंडेशन या युट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे. तर इतिहासाचा तिसरा चॅप्टर ब्रिटिश सत्तेचा परिणाम याची एमसीक्यू आज आपण बघणार आहोत. NMMS ला याच्यापैकीच एक प्रश्न येणार आहे. तुम्ही आता काय करायचं आहे, तर बघा नुसतं पाठ करायचं नाही, तर ह्या एका प्रश्नामध्ये अनेक प्रश्न तयार होतात. ते कसे तयार होतात ते बघायचं, म्हणजे त्याचं अनालिसिस करायचं. असं नाही की फक्त प्रश्न दिलाय आणि तोच फक्त प्रश्न येणार, तेच फक्त पर्याय येणार, असे नाही. तर तुम्ही बाबा एका प्रश्नामध्ये अनेक अशा पद्धतीने प्रश्न तयार होतोय हे तुम्ही बघायचं. तर आपण चालू करूया आपल्या लेक्चरला आजच्या. तर पहिला प्रश्न बघा, माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचा चुलता डॉट 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 याने पेशवे पदाच्या लालसेपोटी इंग्रजांची मदत मागितली. तर पहिला ऑप्शन विश्वासराव पेशवे, दुसरा ऑप्शन रघुनाथराव पेशवे, तिसरा ऑप्शन दुसरे बाजीराव पेशवे की चौथा यापैकी नाही. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 रघुनाथराव पेशवे. रघुनाथराव पेशवे यांनी लालसेपोटी काय केलेलं आहे, इंग्रजांची मदत मागितलेली आहे आणि ह्याच्यामुळेच इंग्रजांची मग मराठ्यांच्या राजकारणामध्ये एंट्री झालेली आहे. कारण ह्या माधवराव पेशवे यांच्यापर्यंत मराठ्यांची सत्ता एकदम प्रबळ होती, एकदम ताकदवार होती, तर एकदम स्ट्रॉंग होती माधवराव पेशवे यांच्या काळापर्यंत. माधवराव पेशवे यांच्या नंतर मराठ्यांची जी सत्ता आहे तिचा ऱ्हास होत गेला, तिचा डाऊनफॉल होत गेला. कारण हे असे जे पेशवे आले की आपल्याला पेशवे पद पाहिजे, मग दुसऱ्याची मदत मागायची, त्याच्यामुळे मराठी सत्तेचा माधवराव पेशवे यांच्यानंतर ऱ्हास होत गेला. त्यानंतर 2 नंबरचा प्रश्न बघा, कोणत्या साली सालबाईचा तह होऊन पहिले इंग्रज मराठा युद्ध संपले? तर पहिला ऑप्शन 1780, दुसरा 1782, तिसरा ऑप्शन 1783 की चौथा ऑप्शन 1785. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 1782. 1782 साली सालबाईचा तह होऊन पहिलं इंग्रज मराठा युद्ध संपलेलं आहे. हे लक्षात घ्या. 1774, मी काय सांगतोय ते आता लक्षात ठेवा. 1774 ते 1818 या काळामध्ये इंग्रज आणि मराठा यांच्यामध्ये 3 युद्ध झाली. यांच्यामध्ये एकूण 3 युद्ध झालीत. पहिलं युद्ध जर बघायला गेलं तर 1774 ते 1782 ह्या काळामध्ये पहिलं युद्ध झालं. ह्या काळामध्ये पहिले जे युद्ध झालं इंग्रज मराठा ते या काळामध्ये झालं 1774 ते 1782. आणि तब्बल 7 ते 8 वर्षानंतर सालबाईचा तह होऊन, म्हणजे सालबाई हे ठिकाण आहे, हे ठिकाण महाराष्ट्रामध्ये नाही, सालबाईचं ठिकाण मध्य प्रदेशमध्ये. ह्या ठिकाणी काही मराठी सरदार आणि इंग्रज सरदार हे एकत्र बसले आणि वाटाघाट्या झाल्या. म्हणजे तुम्हाला काय मिळणार, आम्हाला काय मिळणार, त्यालाच करार असं सुद्धा म्हणू शकताय. तर हे तह होऊन ह्या तहामध्ये इंग्रजांचा फायदा झाला. इंग्रजांना आष्टी आणि ठाणे नावाची 2 बेटं व्यापारासाठी मिळाली आणि पहिलं युद्ध संपलेलं आहे. खरं पहिल्या युद्धामध्ये मराठ्यांची सरसी म्हणजे मराठी जिंकलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न 3 नंबरचा, 1802 मध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्याने इंग्रजांची तैनाती फौजेचा करार केला. हा करार डॉट 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 तह म्हणून प्रसिद्ध आहे. तर पहिला ऑप्शन सालबाईचा तह, अलाहाबादचा तह, वसईचा तह की यापैकी नाही. आणि याचं बरोबर उत्तर आहे वसईचा तह. वसईचा तह म्हणून हा तह प्रसिद्ध आहे. बघा दुसऱ्या बाजीराव पेशव्यानं काय केलेलं आहे, इंग्रजांची तैनाती फौजेचा करार केला. तैनाती फौजेचा करार म्हणजे काय, तर इंग्रजांचं जे लष्कर आहे, इंग्रजांचं सैन्य आहे, ते आपल्या मदतीसाठी दुसऱ्या बाजीराव पेशव्यानं ठेवलं. याला म्हणतात तैनाती फौजेचा करार. तर ह्यो तैनाती फौजेचा करार वसईचा तह म्हणून काय प्रसिद्ध आहे. बघा हे लक्षात ठेवा तुम्ही, 1802 साल हे वसईचा तह म्हणजे तैनाती फौजेचा करार केल्यानंतर काही मराठी सरदारांना तो मान्य नव्हता. त्यामुळे इंग्रज आणि मराठा यांच्यामध्ये दुसरं युद्ध झालं. मात्र या दुसऱ्या युद्धामध्ये इंग्रज जिंकलेले आहेत. आता इंग्रज जिंकल्यानंतर इंग्रजांनी काय केलं, मराठ्यांच्या राजकारणामध्ये अधिक सहभाग घेतला. त्यांनी जी मराठ्यांचे जे प्रदेश होते त्याच्यामध्ये कशा पद्धतीने सुद्धा व्यापार करण्यास सुरुवात केली. आणि हे आता दुसऱ्या बाजीराव पेशव्याला असह्य झालं, त्याला ते म्हणजे बघवत नव्हतं. त्यामुळं दुसऱ्या बाजीराव पेशव्यानं परत आणि इंग्रजांच्या बरोबर युद्ध केलं. ते तिसरं इंग्रज मराठा युद्ध. आणि ह्या युद्धामध्ये दुसऱ्या बाजीराव पेशव्यानं हार पत्करली, शरणागती पत्करली. ते किती साली, 1818 साली त्यानं हार पत्करलेली आहे. आणि अशा पद्धतीने मराठ्यांचा प्रदेश सुद्धा इंग्रजांच्या हाती पूर्णपणे गेलेला आहे.
त्यानंतर 4 नंबरचा प्रश्न बघा, डॉट 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 यानं दत्तक विधान नामंजूर करून 1848 मध्ये, कधी 1848 मध्ये सातारचं राज्य खालसा केलं. इथं खालसा असणार आहे, खालसा केले तर कुणी केलं? पहिला ऑप्शन रॉबर्ट क्लाइव्हनं, दुसरा लॉर्ड डलहौसीनं, तिसरा लॉर्ड वेलेस्लीनं की लॉर्ड कॉर्नवॉलिसनं. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 लॉर्ड डलहौसी. लॉर्ड डलहौसी यानं काय केलं? दत्तक विधान नामंजूर केले. आता दत्तक विधान नामंजूर म्हणजे काय? आता बघा 1848 मध्ये काय झालं, जे सातारचे छत्रपती असतात ते त्यांचं काय बघा, ते मरण पावले 1848 साली. आता ते मरण पावल्यानंतर काय करत होते? समजा त्यांना मुलगा नाही तर ते दत्तक घेत होते कुणाला तरी, आणि ते जो दत्तक आहे तो पुढे राज्य चालवत होता. परंतु या लॉर्ड डलहौसीनं काय केलं, जर काय बघा कुठलाही राजा किंवा कोणी मरण पावलं तर तिथंच त्याचं राज्य तिथं संपणार, तो कुणालाही दत्तक घेऊ शकणार नाही. त्याला दत्तक विधान नामंजूर असं म्हणतात. समजलं तुम्हाला? हे कुणी केलेलं आहे? लॉर्ड डलहौसीनं केलेलं आहे. त्यानंतर 5 नंबरचा प्रश्न बघा, 1827 साली राजनीती विषयक सभानीती नावाचा एक ग्रंथ कोणी लिहून छापलेला आहे? पहिला ऑप्शन छत्रपती प्रताप सिंग, दुसरा ऑप्शन दुसरा बाजीराव पेशवा, तिसरा ऑप्शन माधवराव पेशवा की चौथा ऑप्शन रघुनाथराव पेशवा. आणि याचं बरोबर उत्तर आहे पहिला ऑप्शन छत्रपती प्रताप सिंग यांनी राजनीती विषयक म्हणजे पॉलिटिक्स विषयी, जे राजकारण आजकाल चालतंय ते त्याच्याविषयक सभानीती नावाचा एक ग्रंथ लिहून छापलेला होता त्याने. ते त्या काळामधलं राजकारण. त्यानंतर 6 नंबरचा प्रश्न बघा, कोणी 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली? तर पहिला ऑप्शन लॉर्ड वेलेस्ली, दुसरा ऑप्शन लॉर्ड डलहौसी, तिसरा ऑप्शन लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स की चौथा ऑप्शन रॉबर्ट क्लाइव्ह. आणि याचं बरोबर उत्तर आहे रॉबर्ट क्लाइव्ह. रॉबर्ट क्लाइव्हनं काय केलेलं आहे? 1765 साली बंगालमध्ये दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणलेली आहे. बघा, या एका प्रश्नावरून 2-3 प्रश्न होतात. कसं की बघा, डॉट 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 साली बंगालमध्ये रॉबर्ट क्लाइव्ह यानं दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली, तर त्याचं बरोबर उत्तर 1765 आहे. असं सुद्धा असू शकते, रॉबर्ट क्लाइव्ह यानं 1765 साली बंगालमध्ये कोणती व्यवस्था अस्तित्वात आणली? तर दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणली. म्हणजे एका प्रश्नातून 2-3 प्रश्न तयार होतात. असे प्रश्न तुम्ही तयार करत चाला, मी हेच तुम्हाला म्हणालोय. तर दुहेरी राज्यव्यवस्था म्हणजे काय? तर थोडं समजून चाला. 1756 साली काय होतंय, जो सिराजुद्दौला असतोय तो बंगालच्या नवाबपदी येतोय, हे मागच्या पाठामध्ये आपण अभ्यासलेलं आहे. त्यानंतर 1757 मध्ये काय होतंय, प्लासीची लढाई होते, यामध्ये इंग्रज जिंकतात. प्लासीची लढाई कुणाबरोबर होती? प्लासीची लढाई कुणाकुणामध्ये होते? सिराजुद्दौला आणि इंग्रज यांच्यामध्ये प्लासीची लढाई होते, ह्याच्यामध्ये इंग्रज जिंकतात. आता इथं बघा, जिंकल्यानंतर बंगालमध्ये पूर्णपणे सत्ता त्यांच्या हातामध्ये जाते. बंगालचा जो प्रांत आहे, बंगालचा जो प्रदेश आहे, तो इंग्रजांच्या पूर्णपणे हातात जातोय. कधी? 1757 नंतर. आता मग इथं लक्ष द्या, 1765 मध्ये काय होते, जो इंग्रज अधिकारी रॉबर्ट क्लाइव्ह आहे तो तिथं दुहेरी राज्यव्यवस्था अस्तित्वात आणतोय. म्हणजे काय? तर बघा, तो काय म्हणतोय की जो बंगालचा नवाब आहे, 1765 मध्ये सुद्धा बंगालचा नवाब होता, 1757 नंतर सुद्धा बंगालचे नवाब होते. सिराजुद्दौला हरल्यानंतर, जसं की तुम्ही मीर जाफर वाचला असेल, मीर कासिम त्यानंतर झाला, परत मीर जाफर झाला, हे इंग्रजांच्या म्हणण्यानुसार झालेले नवाब आहेत. आता त्यांनी काय सांगितलं, बंगालचा जो नवाब आहे त्यानं जे प्रदेश आहे त्या बंगालमध्ये शांतता आणि सुव्यवस्था राखायची. त्यानं काय करायचं? सुव्यवस्था कुणी राखायची? बंगालच्या नवाबानं शांतता आणि सुव्यवस्था राखण्याचं काम करायचं. आणि कंपनी जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी 1600 मध्ये स्थापन झालेली, तिनं काय करायचं? तर महसूल गोळा करायचा. महसूल गोळा करायचा. महसूल म्हणजेच कर गोळा करायचा. कर म्हणजेच पैसे गोळा करण्याचं काम कंपनीकडं, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीकडं असणार. ह्यालाच त्याला दुहेरी राज्यव्यवस्था असं म्हणायचं. रॉबर्ट क्लाइव्ह हा कंपनीचाच माणूस आहे, कंपनीचाच एक अधिकारी आहे. जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी 1600 मध्ये स्थापन केलेली होती, तिचाच काय बघा तो माणूस आहे, तिचाच तो माणूस आहे. आणि त्यानं काय बघा, आता कंपनीकडे म्हणला महसूल गोळा करण्याचा अधिकार असणार आहे. म्हणजे ह्याच्यावरून तुम्हाला समजतंय की बघा, नवाबाला म्हटलंय तू शांतता आणि सुव्यवस्था तिथं राखायचं, म्हणजे नवाबाला नाममात्र केलेला आहे. तू तेवढं शांतता राखायचं, पैसे तुला मिळणार नाही, पैसे आम्ही घेणार, महसूल गोळा, कर गोळा हे आम्ही करणार, व्यापार आम्ही करणार. याच्यानुसार तुम्हाला समजतंय की कशा पद्धतीनं बंगालमध्ये इंग्रजांची सत्ता प्रबळ होत गेली. त्यानंतर 7वा प्रश्न बघा, आता डॉट 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 सालच्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार बंगालच्या गव्हर्नरला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला.
पहिला ऑप्शन 1771, दुसरा ऑप्शन 1772, तिसरा ऑप्शन 1773 की चौथा ऑप्शन 1774. आणि याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 1773. 1773 सालच्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार. रेग्युलेटिंग ऍक्ट म्हणजे काय, तर नियंत्रणात आणणारा कायदा. एखाद्याला नियंत्रणात आणणारा कायदा म्हणजे रेग्युलेटिंग ऍक्ट किंवा नियामक कायदा असं त्याला मराठीत म्हणतात. बंगालच्या गव्हर्नरला काय केलं, पहिला बंगालचा गव्हर्नर होता त्याला गव्हर्नर जनरल असा हुद्दा देण्यात आला. काय झालं ते तुम्हाला सांगतो. मी तुम्हाला सांगितले 1765 साली रॉबर्ट क्लाइव्हनं दुहेरी राज्य व्यवस्था अस्तित्वात आणली. आता कंपनीची माणसं, कंपनीचे अधिकारी काय करू लागले, कर गोळा करू लागले. आता ते कर गोळा करता करता, पैसा गोळा करता करता स्वतःच्या खिशात टाकू लागले आणि खासगी व्यापार करू लागले. कशा पद्धतीने सुद्धा व्यापार चालू केला, जो पैसा मिळेल तो कर मिळेल तो स्वतःच्या खिशामध्ये टाकू लागला. जे अधिकारी म्हणजे जे कंपनी मार्फत अधिकारी होते, कंपनीच्या अंडरखाली काम करत होते ते अधिकारी, ते कंपनीचं काय बघा, कंपनी गेली त्यांना काय कंपनीचा विकास होऊ दे काय होऊ दे हे काय त्यांना पडलेलं नव्हतं. जसं पैसे मिळेल ते आपल्या खिशात ठेवायचं हे ते अधिकारी करू लागले. हे काय, ह्याच्यामुळे काय झालं, जे इंग्रज जी लोक होती त्या इंग्रजांनी ह्या कंपनीवरती काय केलं, म्हणजे कंपनीला विरोध केला. मग असं कंपनी बाबा चुकीचं, कंपनीचे जे अधिकारी आहेत ते चुकीचं करत आहेत. त्यामुळे जी इंग्लंडची पार्लमेंट आहे त्या इंग्लंडच्या पार्लमेंटनं ह्या कंपनीवरती नियंत्रणात आणण्यासाठी काहीतरी कायदे केलं. काय केलं, कायदे केलं नियंत्रण आणण्यासाठी. ते पहिला कायदा केला तो लक्षात ठेवा, इंग्लंडच्या पार्लमेंटनं पहिला कायदा केला तो 1773 साली. त्यालाच म्हणतात रेग्युलेटिंग ऍक्ट. त्याच्यानुसार बंगालचा जो गव्हर्नर आहे त्याला गव्हर्नर जनरल असा हुद्दा मिळाला. म्हणजे काय झालं बघा, पहिल्यांदा एकूण भारतामध्ये 3 प्रांत होतात. एक म्हणजे बंगाल, त्यानंतर मुंबई आणि काय बघा मद्रास, आणि कुठला होता, मद्रास होता. आता बंगाल मध्ये बंगालचा गव्हर्नर म्हणून काम करायचा एक, मुंबईमध्ये सुद्धा गव्हर्नर होता, त्यानंतर काय बघा मद्रासमध्ये सुद्धा गव्हर्नर होता. ही सर्व कुठली कंपनीचीच माणसं आहेत, जी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच काय बघा माणूस अधिकारी, त्याला गव्हर्नर, मेन माणूस आहे त्याला गव्हर्नर म्हणत होते. आता काय केलेलं आहे बघा, जे ब्रिटिश पार्लमेंटनं त्या गव्हर्नरला, कुठल्या बंगालच्या गव्हर्नरला ह्याला गव्हर्नर जनरल असं म्हटलं. काय म्हटलं, गव्हर्नर जनरल असं म्हटलं. म्हणजे आता गव्हर्नर जनरल ह्यो झाला मेन, ह्याच्या अंडरखाली ही मुंबई आणि मद्रास ह्याच्या नियंत्रणाखाली आली. कुणाच्या अंडरखाली, ह्यो जो गव्हर्नर होता बंगालचा त्याला गव्हर्नर जनरल असं म्हणलं. आणि ह्यो गव्हर्नर जनरल असा आता ह्यो त्याचे तिन्ही प्रदेश, बंगाल पण, मुंबई पण, मद्रास पण, हे त्याच्या नियंत्रणाखाली आले. तेच बघणार सर्व काही. मग तुम्ही म्हणाल ह्याच्यामध्ये ह्यो जो गव्हर्नर जनरल आहे हो कंपनीचा माणूस आहे, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी तरी खासगी आहे. मग ह्याच्यामध्ये इंग्लंड पार्लमेंट म्हणजे इंग्लंड संसद, इंग्लंड सरकारचा काय फायदा, इंग्लंड पार्लमेंट म्हणजेच इंग्लंड सरकार. आता इंग्लंड सरकारचा काय फायदा, तर सरकारचा एवढाच फायदा की या गव्हर्नर जनरल बरोबर एक 4 लोकांची समिती त्यांनी नेमलेली होती, की बाबा काय पण निर्णय घ्यायचा तर हे 4 लोक आणि गव्हर्नर जनरल असं मिळून काय बघा कुठला पण निर्णय घेणार. आता ही 4 लोकांची जी समिती होती, 4 लोकांची जी समिती असेल, त्या 4 लोकांच्या समितीमध्ये कोण कोण होतं, तर समजा काय बघा कोणीतरी कंपनीचा अधिकारी असणार, त्याच पद्धतीने इंग्लंडचे पार्लमेंट मधले जी लोक आहेत, इंग्लंडचे पार्लमेंटमध्ये जी लोक आहेत ती सुद्धा त्याच्यामध्ये असणार. अशा पद्धतीने इंग्लंडची पार्लमेंटमध्ये आता कंपनीच्या ह्याच्यावरती नियंत्रणात, कंपनीच्या ह्याच्यामध्ये हस्तक्षेप केला असं त्याला म्हणू शकताय तुम्ही. समजलं असेल, हस्तक्षेप म्हणजे त्याच्यामध्ये ती गेली. हस्तक्षेप म्हणजे तुम्हाला समजलं असेल, हस्तक्षेप म्हणजे एखाद्याच्या ह्याच्यामध्ये ढवळाढवळ करणं. एखादा काहीतरी माणूस करत असेल तर त्याच्यामध्ये लक्ष देणं. ठीक आहे, हे समजलं तुम्हाला. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8 बघा, 8 नंबरचा प्रश्न. 1773च्या रेग्युलेटिंग ऍक्ट नुसार ... हा पहिला गव्हर्नर जनरल बनला. रॉबर्ट क्लाइव्ह पहिला ऑप्शन, दुसरा लॉर्ड डलहौसी, त्यानंतर लॉर्ड वेलेस्ली, काय लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स. आणि त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4, लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स हा पहिला गव्हर्नर जनरल बनला. गव्हर्नर जनरल काय करणार होता, गव्हर्नर जनरल आता सगळ्या प्रदेशावर तो लक्ष नियंत्रणाखाली, त्याच्या अंडरखाली सर्व, बंगालचा पण, मुंबईचा पण आणि मद्रासचा पण गव्हर्नर जनरल हे बघणार होता. समजलेला असेल तुम्ही. त्यानंतर काय बघा 9 नंबरचा प्रश्न. ... च्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीनं कायद्याची संहिता तयार केली. आता त्याचा पहिला ऑप्शन लॉर्ड मेकॉले, दुसरा ऑप्शन रॉबर्ट क्लाइव्ह, तिसरा ऑप्शन लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स की चौथा ऑप्शन लॉर्ड डेलहौसी. तर त्याचं बरोबर उत्तर आहे लॉर्ड मेकॉले.
लॉर्ड मेकॉलेच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या विधी समितीनं कायद्याची संहिता तयार केली. म्हणजे काय नेमकं केलं बघा, भारतामध्ये पूर्वी भरपूर कायदे होते आणि जाती धर्मानुसार न्यायामध्ये फरक केला जात होता. जसं की बघा, एखादा मोठ्या जातीचा असेल तर त्याला कमी शिक्षा मिळणार, कमी जातीचा असेल तर त्याला जादा शिक्षा मिळणार. मग हे कुणाला समजलं तर हे लॉर्ड मेकॉले याला समजलं आणि त्याच्या नेतृत्वाखाली एक विधी समिती स्थापन केली. त्याच्यामध्ये झालं काय, कायद्यापुढे सर्व काही समान आहे. कायद्यापुढे काय सर्व, जो गरीब असून दे श्रीमंत असून दे, हे कुणी केलेलं आहे, इंग्रजांनी केलेलं आहे, एवढं लक्षात ठेवा. तर ते लॉर्ड मेकॉले ह्याच्या म्हणजे नेतृत्वाखाली स्थापन केलेल्या विधी समितीनं केलेलं आहे. कायद्यापुढे सर्व काही समान आहे. भारतामध्ये त्याच्या अगोदर तसं नव्हतं. त्याला समजलेला असेल 9वा प्रश्न. त्यानंतर 10वा प्रश्न काय आहे बघा, 10 नंबरचा, कोणत्या साली मुंबई ठाणे रेल्वे मार्गावर आगगाडी धावू लागली? तर पहिला ऑप्शन 1851, दुसरा ऑप्शन 1853, 52, तिसरा ऑप्शन 1853, चौथा ऑप्शन 1854 आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 1853 ह्या साली. तर बघा, इंग्रजांनी काय केलेलं आहे, आपल्या सोयीसाठी म्हणजे दळणवळणासाठी, त्यांना व्यापार तर करायचा आहे, ह्या इकडून काय बघा दुसरीकडे तर जायचं आहे, त्याच्यासाठी त्यांनी काय बघा रेल्वे सुद्धा भारतात आणलेले आहे. रेल्वे चालू केलेले इंग्रजांनीच केलेले आहे. तर त्यांनी मुंबई ठाणे ह्या मार्गावरती प्रथम आगगाडी काय बघा प्रथम रेल्वे सुरू करण्याचं त्यांनी हे केलेलं आहे, सुरू झालेले आहे. तर ती कधी झालेली आहे? 1853. ऍक्च्युअल डेट जर म्हणायची असेल तर 16 एप्रिल 1853 ह्या दिवशी. कधी? 16 एप्रिल, बरोबर हिची एक्झॅक्ट तारीख आहे ती 16 एप्रिल 1853 ह्या दिवशी पहिली रेल्वे गाडी किंवा आगगाडी धावू लागली मुंबई ठाणे या मार्गावरती. त्यानंतर 11 नंबरचा प्रश्न बघा, कोणत्या साली तारा यंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा इंग्रजांनी भारतात सुरू केली? पहिला ऑप्शन 1851, दुसरा ऑप्शन 1852, तिसरा ऑप्शन 1853 आणि चौथा ऑप्शन 1854. तर त्याचं बरोबर उत्तर आहे तर 1853. 1853 म्हणजे त्याच वर्षी, ज्या वर्षी मुंबई ठाणे आगगाडी सुरू झाली भारतामध्ये, त्याच वर्षी 1853 या वर्षी तार यंत्राद्वारे संदेश पाठवण्याची यंत्रणा भारतात चालू झालेली आहे. तार म्हणजे एक यंत्र आहे. जसं की बघा, टेलिफोन होते आधीचे, जे टेलिफोन होते, फोन होते, असं की बघा आपण उचलायचं आणि काय बघा ठेवायचं, त्याला वायर जोडलेली असायची. ती वायर काय बघा जिकडे दुसरीकडे बोलणार आहे तिथे सुद्धा कनेक्ट असायची. तुम्ही म्हणणार त्याला तर बारकी वायर असणार, नाही, ती बारकी वायर काय बघा त्यानंतर मोठ्या वायरला कनेक्ट असायची, ती जमिनीमधून जात असायचे. जसं BSNL ची कनेक्शन होती आधी आणि ती बघा दुसरीकडे जोडली जायची. ते अशा पद्धतीनं हे काय बघा हे असंच एक यंत्र आहे. ह्याच्यामध्ये असं बोलणं होत नव्हतं. संदेश पाठवण्याची यंत्रणा म्हणजे काय बघा, इथं एक यंत्र असायचं ह्या बाजूला आणि त्या यंत्राद्वारे कोडिंग करून काय बघा अशी तार जोडलेली, तार म्हणजे वायर म्हणा, आणि दुसरीकडे काय बघा तो कोड मिळत होता, म्हणजे संदेश मिळत होता. आपण इथनं ह्या बाजूने दुसरीकडे बोलतोय म्हणजे आपण संदेशच पुरवतोय एकमेकाला ते बोलण्यातून. एवढं लक्षात ठेवा. ही यंत्रणा सुद्धा इंग्रजांनीच केलेली आहे. जसं की बघा रेल्वे स्टेशन त्याने उभारलेली होती, त्या रेल्वे स्टेशनवरती अशा पद्धतीची यंत्रणा त्याने सुरू केलेली होती. त्यानंतर 12 नंबरचा प्रश्न, 1853 मध्ये ... यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केली. जमशेदजी टाटा पहिला ऑप्शन, दुसरा कावासजी नानाभाई दावर, तिसरा रतनजी टाटा यापैकी नाही. तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 कावासजी नानाभाई दावर. तर ह्याचं काय बघा 1853 हे साल नाही आहे तसं म्हणायला गेलं तर 1854 ह्या साली त्यांनी चालू केलेली पहिली कापड गिरणी मुंबईमध्ये 1854 साली. तर पुस्तकामध्ये 1853 दिलेला आहे, त्यामुळे तुम्ही 1853 हेच साल लक्षात ठेवा. खरं ऍक्च्युअल मध्ये 1854 साली कावासजी नानाभाई दावर यांनी मुंबईत पहिली कापड गिरणी सुरू केलेली आहे. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 13वा, बंगालमधील रिक्षा येथे तागाची पहिली सूतगिरणी कोणत्या साली सुरू करण्यात आली? तर पहिला ऑप्शन 1853, दुसरा ऑप्शन 1907, तिसरा ऑप्शन 1851 की चौथा ऑप्शन 1855 आणि याचं बरोबर उत्तर आहे 1855. 1855 या साली. तर बंगालमधील रिक्षा हे ठिकाण सुद्धा लक्षात ठेवा. तागाची म्हणजे ताग ही एक वनस्पती आहे आणि ताग या वनस्पतीपासून पहिली सूतगिरणी, सूतगिरणी म्हणजे जिथे सूत काढतात, जे धागा काढतात, त्या धाग्यापासून काय बनतंय तर कापड बनते, त्या धाग्यापासून पुढे कापड बनतंय. तर पहिली सूतगिरणी तागाची
हे सुद्धा लक्षात ठेवा. तागाची पहिली सूतगिरणी 1855 साली बंगालमधील रिक्षा या ठिकाणी सुरू करण्यात आली. त्यानंतर प्रश्न क्रमांक 14 बघा. डॉट 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 साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर येथे टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला. तर कुठल्या साली चालू केला? तर पहिला ऑप्शन 1907, दुसरा 1905, तिसरा 1855 आणि चौथा 1851. बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 1907. 1907 साली जमशेदजी टाटा यांनी जमशेदपूर या ठिकाणी टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केलेला आहे. ह्याच्यामधून सुद्धा 2-3 प्रश्न तयार होतात. जसं की बघा 1907 साली जमशेदजी टाटा यांनी कोणत्या ठिकाणी टाटा आयर्न अँड स्टील कंपनीचा पोलाद निर्मितीचा कारखाना स्थापन केला? कोणत्या ठिकाण? ठिकाण कुठलं? जमशेदपूर हे ठिकाण. ठीक आहे. अशा पद्धतीने 1-2 प्रश्न सुद्धा बनू शकतात. त्यामुळे ते प्रश्न कशा पद्धतीने बनू शकतात हे तुम्ही बघा. मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगत आहे. असं नाही की नुसतं फक्त पाठांतर करत चाललेला आहे प्रत्येक प्रश्न, असं होणार नाही. जो विद्यार्थी व्यवस्थितरित्या प्रश्नांचा अनालिसिस करून अभ्यास करणार तोच मेरिटमध्ये येणार, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर 15वा प्रश्न काय दिलाय? पोर्तुगीज डॉट 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 फ्रेंच त्यानंतर ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले, असा प्रश्न आहे. तर पहिला ऑप्शन ऑस्ट्रियन, डच, जर्मन, पॅरिस. तर त्याचं बरोबर उत्तर आहे डच. डच म्हणजेच काय बघा, आता त्यांना नेदरलँड किंवा हॉलंड असं म्हणतात. डच. तर पोर्तुगीज, त्यानंतर इथं येणार डच, त्यानंतर फ्रेंच, ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले. म्हणजे प्रथम भारतामध्ये जर कोण आला असतील तर पोर्तुगीज आले, पोर्तुगीजानंतर डच भारतामध्ये आले, त्यानंतर फ्रेंच आले आणि शेवटी भारतामध्ये ब्रिटिश. ब्रिटिश म्हणजे इंग्लंड, ही लोक भारतामध्ये आले. आता ह्याच्यावर एकूण 4 प्रश्न तयार होतात. तुम्हाला असं देतील डॉट 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 पहिल्यांदाच, त्यानंतर डच देतील, त्यानंतर काय बघा फ्रेंच देतील, त्यानंतर काय बघा फ्रेंच, त्यानंतर काय बघा इथं ब्रिटिश देतील. आता जर बघायला गेला तर ह्याच्यामध्ये तुम्ही पहिल्यांदा काय येणार म्हणजे डॉट 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 डच, फ्रेंच, ब्रिटिश हे भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले. इथं काय येणार? पोर्तुगीज येणार. हे लाईनने लक्षात ठेवायचं तुम्ही कधी पण. पहिल्यांदा पोर्तुगीज, त्यानंतर डच, त्यानंतर फ्रेंच, त्यानंतर ब्रिटिश. कोणी पण काढतील. आता पोर्तुगीज इथं काढलं मी, डच ठेवलंय, फ्रेंच काढतील तुम्हाला. समजलं मी काय म्हणालोय ते? ह्याच्यावर एकूण 4 प्रश्न तयार होतात. तुम्ही लक्षात घ्या. मी अनेकदा तुम्हाला सांगतो, भारतामध्ये पहिल्यांदा पोर्तुगीज आले. पहिल्यांदा कोण आले? पोर्तुगीज. त्यानंतर भारतामध्ये डच आले, त्यानंतर भारतामध्ये फ्रेंच आले, आणि त्यानंतर भारतामध्ये कोण आलं? शेवटी ब्रिटिश आले. आता काय बघा, तुम्हाला ह्याच्यामध्ये 4 प्रश्न कसं तयार होतील? तर बघा, हे पहिलं काढून टाकतील आणि इथं डॉट 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 देतील आणि म्हणतील डॉट 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 डच, फ्रेंच, ब्रिटिश ही भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरले. तुमचं काय बघा डॉट डॉटच्या ठिकाणी पोर्तुगीज येणार. समजा काय बघा आता करतील पुढं, इथं हे काढून टाकतील फ्रेंच, इथं डॉट 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 देतील आणि इथं काय येणार हे विचारतील. पोर्तुगीज, डच, इथं काय येणार? डॉट डॉटच्या ठिकाणी फ्रेंच येणार, ब्रिटिश, त्यानंतर पुढं भारताची बाजारपेठ काबीज करण्याच्या सत्ता स्पर्धेत उतरली. काही ठिकाणी काय बघा हे ब्रिटिश काढून टाकतील, मग पोर्तुगीज, डच, फ्रेंच ह्याच्यानंतर ब्रिटिश येणार. हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. भारतामध्ये व्यापार करण्यासाठी म्हणजे भारताची बाजारपेठ काबीज करण्यासाठी हे सत्ता स्पर्धेत उतरलं, ह्याचा अर्थ ह्यो आहे. समजलं? पहिल्यांदा पोर्तुगीज आलं, डच आलं, फ्रेंच आलं, ब्रिटिश आलं. असं 4 प्रश्न तयार होऊ शकतात. फक्त तुम्ही एवढं पाठ करून गेलं आणि बाकी म्हणजे येणार नाही असं होणार नाही. ज्या विद्यार्थ्यांना मला वाटतं कळायचंय त्यांना कळालेलं असेल. त्यानंतर काय बघा 16वा प्रश्न बघा. 1784 साली डॉट 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 या इंग्रज अधिकाऱ्यानं कोलकाता येथं एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल ही संस्था स्थापन केली. पहिला ऑप्शन रॉबर्ट क्लाइव्ह, दुसरा ऑप्शन लॉर्ड डलहौसी, तिसरा ऑप्शन विल्यम जोन्स आणि चौथा ऑप्शन लॉर्ड मेकॉले. तर त्याचं बरोबर उत्तर आहे सर विल्यम जॉन्स. सर विल्यम जॉन्स असं सुद्धा म्हणत होते किंवा विल्यम जॉन्स ह्या अधिकाऱ्यानं 1784 साली, या इंग्रज अधिकाऱ्यानं 1784 साली कोलकातामध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल ही संस्था स्थापन केली. ह्याच्यामध्ये काय होतं की बाबा भारतीय किंवा जे एशियाटिक जी भाषा आहे तिची अभ्यास करणं, भारतीय संस्कृती असेल त्याचा अभ्यास करणं, विज्ञान असेल त्याचा अभ्यास करणं, ही ती संस्था होती. ही स्थापन विल्यम जॉन्स यानं केलेली आहे. म्हणजे ही चांगली गोष्ट केलेली आहे, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर 17व्या नंबरचा प्रश्न बघा. डॉट 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 हा जर्मन विचारवंत भारतीय धर्म, भाषा, इतिहास यांचा गाढा अभ्यासक होता. तर पहिला ऑप्शन मॅक्स म्युलर, दुसरा ऑप्शन कार्ल मार्क्स, तिसरा इमॅन्युअल कांट की चौथा यापैकी नाही.
तर बरोबर ऑप्शन आहे पहिला मॅक्स म्युलर. मॅक्स म्युलर हा जर्मन विचारवंत भारतीय धर्म म्हणजे भारतामध्ये कुठले कुठले धर्म आहेत, भारतामध्ये भाषा किती आहेत, भारताचा इतिहास काय आहे, याचा गाढा म्हणजे त्याला अभ्यास होता. बघा ह्यो जर्मन विचारवंत आहे आणि त्याला बघा भारताविषयी एवढे ज्ञान होतं. आज आपण भारतीय असून सुद्धा आपल्याला काय बघा आपला इतिहास माहित नाही. एक तर थोडाफार माहित असणारा इतिहास. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला भाषा कुठली येते, भाषा फक्त मराठी जर समजा झाली तर मराठी भाषा येते ना, तर आपल्याला काय बघा ना, तर आपल्याला व्यवस्थितरित्या दुसऱ्या कुठल्या भाषा येतात का त्याचं नॉलेज सुद्धा आपल्याला व्यवस्थितरित्या नाही. ठीक आहे. नुसती माहित असली म्हणजे होत नाही. आणि भारतीय धर्म कुठलं कुठलं आहे ते सुद्धा काय बघा आपल्याला माहित नाही. फक्त खरे जर्मन विचारवंत होता त्यांना अभ्यास करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बघा विचार करा. त्यानंतर प्रश्न क्रमांक 18 बघा. कोणत्या साली लॉर्ड बेंटिकनं सतीबंदीचा कायदा केला? सतीबंदीचा कायदा कोणत्या साली केला? पहिला ऑप्शन 1825, दुसरा 1827, तिसरा 1829 की चौथा ऑप्शन 1830. आणि बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. ऑप्शन क्रमांक 3 1829. 1829 साली लॉर्ड बेंटिकनं कुणी केला हे पण लक्षात ठेवा. लॉर्ड बेंटिकनं सतीबंदीचा कायदा केला. सतीबंदीचा कायदा म्हणजे काय? अगोदर काय व्हायचं, जर एखाद्या स्त्रीचा नवरा मरण पावल्यानंतर तिनं सुद्धा स्वतः काय बघा मरण पावायचं. त्या अग्नीमध्ये उडी मारायची म्हणा आणि मरण पावायचं, याला सतीबंदी असं म्हणायचं. मग हे लॉर्ड बेंटिकनं बंद केलेलं आहे. म्हणजे किती चांगलं काम त्या लॉर्ड बेंटिकनं केलेलं आहे बघा. इंग्रज अधिकाऱ्यानं केलेलं आहे ते. नाहीतर भारतामध्ये असंच चालू राहीत असलं असतं. आतापर्यंत नाही, नाहीतर आतापर्यंत नव्हे तर बघा या लॉर्ड बेंटिकनं 1829 मध्ये केलेलं आहे. बघा हेनं जर बंद केलं नसतं तर हे भरपूर काळामध्ये चालू असतं आणि त्याच्यामुळे भरपूर अशा स्त्रिया मरण पावल्या असतात. तर हे इंग्रज अधिकारी लॉर्ड बेंटिकनं चांगलं काम केलेलं आहे 1829 साली. असा सुद्धा प्रश्न येऊ शकतोय, 1829 साली कोणी सतीबंदीचा कायदा केला? तर लॉर्ड बेंटिक हे उत्तर असलं पाहिजे. 1829 साली लॉर्ड बेंटिकनं डॉट डॉट डॉटचा कायदा केला तर सतीबंदीचा कायदा केला. एकाच प्रश्नामध्ये 2-3 प्रश्न तयार होतात. हे प्रश्न तुम्ही तयार करा. त्यानंतर काय बघा प्रश्न क्रमांक 19 बघा. 1856 मध्ये लॉर्ड डलहौसीनं डॉट डॉट डॉटला मान्यता देणारा कायदा केला. पहिला ऑप्शन सतीबंदीला, विधवा पुनर्विवाहाला, धर्म स्वातंत्र्याला की यापैकी नाही. आणि याचं बरोबर उत्तर आहे विधवा पुनर्विवाहाला. विधवा पुनर्विवाहाला मान्यता देणारा कायदा कोणी केलेला आहे? लॉर्ड डलहौसीनं केलेला आहे. कुठल्या साली केलेला आहे? 1856 साली केलेला आहे. हे तुम्ही लक्षात घ्या. 1856 साली, 1856 साल बघा, लॉर्ड डलहौसीनं विधवा पुनर्विवाहाला, म्हणजे विधवा म्हणजे काय तुम्हाला माहितच आहे प्रत्येकाला. समजा एखाद्या स्त्रीचं लग्न झालेलं आहे आणि लग्न झाल्यानंतर तिचा जो नवरा आहे काही कारणास्तव मरण पावलेला आहे. मरण पावल्यानंतर ती त्या स्त्रीला विधवा असं म्हणत होते. मग विधवेचं पहिल्यांदा लग्न होत नव्हतं 1856च्या अगोदर. 1856च्या अगोदर विधवेचं लग्न होत नव्हतं. खरे लॉर्ड डलहौसीनं काय सांगितलं की बाबा ह्याच्या पुढे विधवेचं सुद्धा ते परत आणि एकदा लग्न होऊ शकते. जर माणूस लग्न करू शकतोय, समजा एखाद्या माणसाची जर पत्नी मरण पावली तर तो मात्र लग्न करू शकतोय, मात्र स्त्री का करू शकत नाही? हेच या लॉर्ड डलहौसीनं मांडलेलं आहे. हे तुम्हाला लक्षात घ्या. साल सुद्धा लक्षात घ्या ते, कारण हे महत्वाची साल आहेत. त्यानंतर 20वा प्रश्न बघा. कोणाच्या शिफारसीनुसार 1835 मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आलं? पहिला ऑप्शन विल्यम जोन्स, दुसरा लॉर्ड बेंटिक, तिसरा लॉर्ड डलहौसी की लॉर्ड मेकॉले. आणि त्याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 लॉर्ड मेकॉले. लॉर्ड मेकॉले यांच्याच शिफारसीनुसार 1835 मध्ये भारतात इंग्रजी शिक्षण सुरू करण्यात आले. आता भारतामध्ये इंग्रजी शिक्षण का सुरू करण्यात आलं असेल? कारण का इंग्रजांना मदत व्हावी म्हणून, इंग्रजांना व्यापारात मदत व्हावी म्हणून, इंग्रजांना त्यांच्या आता इंग्रज भारतावरती राजकारण करू लागलेले होते. इंग्रजांची सत्ता भारतात होती, तर ती सत्तेमध्ये उपयोगी पडावं म्हणून काय बघा इंग्रजी शिक्षण आहे ते त्यांनी भारतात चालू केलेलं होतं. कारण इंग्रज हे इंग्रजी बोलत होते, भारतातील भरपूर लोकांना इंग्रजी येत नव्हतं, त्यामुळं हे इंग्रजी काय बघा चालू केलेलं होतं. त्यानंतर काय बघा 21वा प्रश्न. कोणत्या साली कोलकाता, मुंबई, मद्रास, चेन्नई येथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आली? विद्यापीठांची स्थापना कधी करण्यात आली? महत्वाचा प्रश्न आहे. तर तो पहिला ऑप्शन 1857, दुसरा 1859, तिसरा 1860 की 1862. आणि त्याचं बरोबर उत्तर आहे 1857. 1857 या साली कोलकाता, मुंबई आणि मद्रास ही ठिकाणं लक्षात ठेवा. हेच मेन प्रांत होते, मी तुम्हाला मगाशी सुद्धा सांगितले. इथे विद्यापीठांची स्थापना करण्यात आलेली
होती. आणि 22वा प्रश्न, कोणत्या इंग्रज अधिकाऱ्यानं भारतातील सत्ताधीशांशी तैनाती फौजेचा करार केला? तर पहिला ऑप्शन रॉबर्ट क्लाइव्हनं, दुसरा लॉर्ड डलहौसीनं, लॉर्ड वेलेस्लीनं की लॉर्ड वॉरन हेस्टिंग्सनं. आणि ह्याचं बरोबर उत्तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगायचं. ह्याचं बरोबर उत्तर कुठं सांगायचं? कमेंटमध्ये सांगायचं. पहिली गोष्ट तर एक सांगा बघा, तुम्हाला ह्याच्यापैकी ह्या 22 प्रश्नापैकी एकूण प्रश्न सुटले किती? 22 प्रश्नापैकी एकूण प्रश्न सुटले किती? आणि एकदा सांगालोय, ते 22 प्रश्न फक्त पाठांतर करू नका, त्याच्यामधून सुद्धा अनेक प्रश्न तयार होतात. ते प्रश्न तुम्ही स्वतः तयार करा. ते तुम्ही बघा, समजलं पाहिजे तुम्हाला. रॉबर्ट क्लाइव्हनं काय केलं, लॉर्ड डलहौसीनं काय केलं, लॉर्ड वेलेस्लीनं काय केलं, लॉर्ड वॉरन हेस्टिंग्सनं काय केलं, लॉर्ड कॉर्नवॉलिसनं काय केलं, ह्या सर्व गोष्टी काय बघा तुम्ही, लॉर्ड मेकॉलेनं काय केलं, विल्यम जॉन्स यांनी काय केलं, ह्या सर्व गोष्टी काय बघा तुम्ही एक लिहून काढा व्यवस्थितरित्या. साल ह्याच्यामध्ये ह्या चॅप्टर ब्रिटिश सत्तेचं परिणाम ह्याच्यामध्ये पाठांतराचा जरा भाग आहे बघा. ह्याच्यामध्ये साल जे आहेत ना, ती साल सुद्धा लक्षात ठेवायचं आहे. कुठल्या साली काय झालं, कुठल्या साली काय झालं. परत हे इंग्रज अधिकारी भरपूर आहेत याच्यामध्ये. आणि हेच इंग्रज अधिकारी काय बघा, पुढे पुढे स्पर्धा परीक्षा द्या, पुढे 9वीला जावा, 10वीला जावा, हेच इंग्रज अधिकारी आहेत. त्यामुळे इंग्रज अधिकाऱ्याने आत्ताच बघा लक्षात घ्या काय काय केले ते. पुढे तुम्हाला कुठलाही त्रास होणार नाही. आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही म्हणजे व्यवस्थितरित्या अभ्यास केला ना, पुढे मग इतिहासाचा अभ्यास करायला तुम्हाला चांगलं वाटणार. जर आता ह्या इंग्रज अधिकाऱ्यांना तुम्ही व्यवस्थितरित्या लक्षात घेतलं तर. नाहीतर म्हणणार हे माझ्या लक्षातच राहीना, रॉबर्ट क्लाइव्ह लक्षात राहीना, लॉर्ड कॉर्नवॉलिस कुठला आहे, लॉर्ड वेलेस्ली कोण आहे, लॉर्ड वॉरन हेस्टिंग्स कोण आहे, हे जर आता समजलं नाही ना, तर इतिहास चांगला वाटत नाही. त्यामुळे समजून घ्या. बघा, पहिली गोष्ट तर 22वा प्रश्न मला कमेंटमध्ये सांगा की याचं उत्तर काय आहे. आता दुसरी गोष्ट करायचं, या 22 प्रश्नापैकी किती प्रश्न बरोबर सुटल्यात हे सुद्धा सांगा तुम्ही. 22 प्रश्नापैकी एवढे प्रश्न सुटल्यात म्हणा, हे करा. आणि बाबा एका प्रश्नामध्ये भरपूर प्रश्न तयार करा. आणि महत्वाचा मुद्दा सांगतोय की तुम्ही अभ्यास हा आता भरपूर अभ्यास चालू करा. अभ्यासामध्ये काय बघा कुठेही कमी पडू नका, हेच मी तुम्हाला नेहमीप्रमाणे सांगतोय. आणि इथे लेक्चर तुम्हाला मला वाटते समजलेला असेल तर बऱ्यापैकी. तर समजलेला असेल, लाईक करा, शेअर करा, कमेंट सुद्धा करा. आणि चॅनेलला नवीन असाल तर काय करायचं, सबस्क्राईब करायचं. सबस्क्राईब केल्यामुळे काय होतंय, तर नवनवीन जे व्हिडिओ मी टाकणार आहे ते सर्वप्रथम तुम्हाला येऊन मिळतील. त्यामुळे तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा करा. तर चला आपण इथं थांबूया.